पाटण पंढरपूर राज्यमार्गावर चरेगाव तालुका कराडगावच्या हद्दीत गाळ वाहतूक करणाऱ्या डंपरची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक जखमी झाला आहे. शनिवार दिनांक 11 रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी युवकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम हलगर्जीपणानं सुरू असल्याने वारंवार अपघात होत असून स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या अपघातात दुचाकीस्वार रोहित मोहन माने वय 32 राहणार चरेगाव तालुका कराड जखमी झाले असून अपघातानंतर स्थानिक युवकांनी डंपरला अडवून धरत संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. पाटण पंढरपूर राज्यमार्गावर सध्या रुंदीकरणाचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. पूर्वीच्या रस्त्याचे खोदकाम करून तेथे गाळ व मुरुम टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. शनिवारी सकाळी डंपरच्या साह्याने येथे गाळ व मुरुम टाकण्याचे काम सुरू होते. त्या दरम्यान चरेगाव आधीत दुचाकीस्वार रोहित माने पुढे वाहन उभे असल्याने त्यांनी दुचाकी थांबवली. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी चरेगाव येथील युवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. दरम्यान डंपर चालकाने केबिन आतून बंद करून घेतले. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तो डंपरमध्येच बसून होता. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्याने केबिनचा दरवाजा उघडला. त्यानंतर डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघातानंतर चरेगाव येथे स्थानिकांनी संताप व्यक्त करून निष्काळजीपणाने डंपर चालक वाहने चालवतात. अनेक डंपर चालक दारूच्या नशेत असतात. यामुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिल्या.